अमरावती शहरातील फैजलपुरा परिसरात सोमवारी सायंकाळी जुन्या वादातून एका 24 वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड, लाठ्या आणि चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी फैजलपुरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 5 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी तरुणाचे नाव निहाल रामदास चौधरी, वय वर्ष 24, राहणार लायब्ररी चौक, फैजलपुरा असे असून तो मजुरीचे काम करतो। सोमवारी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास तो कामावरून मोटरसायकलने घरी परतत असताना फैजलपुरा येथील सार्वजनिक शौचालयाजवळ दबाव धरून बसलेल्या काही युवकांनी त्याला अडवले। सुमारे 8 दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे निहालने पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून म्हटले आहे। आरोपी विशाल मंडले यांनी स्टीलच्या रॉडने निहालच्या दोन्ही हातांवर वार केले। यावेळी मयंक मंडले आणि राहुल श्रीवास यांनी त्याचे पाय पकडून ठेवले, तर धीरज बरमैया याने लाठ्यांनी दोन्ही पायांवर बेदम मारहाण केली। दरम्यान यश बियानी याने चाकूने निहालच्या डोक्यावर आणि डाव्या हाताच्या कोपऱ्यावर सपासप वार केले। या हल्ल्यात निहाल गंभीर जखमी झाला होता। हल्ल्यानंतर आरोपींनी निहालची मोटरसायकलही फोडून नुकसान केले आणि घटनास्थळावरून पसार झाले। जखमी अवस्थेत निहालला नातेवाईकांनी तातडीने पोलीस ठाण्यात आणले। पोलिसांनी वैद्यकीय अहवाल आणि तक्रारीच्या आधारे यश बियानी, वय वर्ष 24, विशाल मंडले, वय वर्ष 25, धीरज बरमैया, वय वर्ष 28, मयंक मंडले, वय वर्ष 20 आणि राहुल श्रीवास, वय वर्ष 20 यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। जखमीच्या नातेवाईकांनी आरोप केला की फैजलपुरा पोलिसांच्या डीपी पथकाने आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्याला लगेच सोडून दिले। मंगळवारी जखमीच्या कुटुंबियांनी पोलीस आयुक्त राकेश ओला यांना जनता दरबारात जाऊन आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे। यावेळी पोलीस आयुक्तांनी तात्काळ फैजलपुरा पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती घेतली व योग्य कारवाईचे निर्देश दिले।